श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर पंढरपूरची वारी म्हणजे तरी काय, विठोबाची कथा जाणून घेऊया. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहीत असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक हे विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत येतात. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक पातळीवर देखील ह्याचा लोक हे येत असतात. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. त्याचप्रमाणे शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करून यथासांग मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात. आता बघा, आषाढी वारी म्हणजे तरी काय, पंढरपूरची वारी म्हणजे काय ते जाणून घेऊया. वारकरी पायी पंढरपूर येथे पोहोचतात आणि तसेच हे वारकरी आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतात. या आषाढी वारीच्या प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धेचे स्थान आहे. आषाढी वारीत अनेक संतांच्या पालख्या असतात. तसेच वारकरी स्वतःच्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी म्हणून अनेक दिवस पायी प्रवास करतात. यामध्ये महिला देखील डोक्यावरती तुळशीचे वृंदावन घेऊन चालत असतात. वारीमध्ये असंख्य दिंड्या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून ही वारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होते आणि वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतो. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटतो. थोडा वेळ का नाही आपल्या रोजच्या आयुष्यातील सगळी दुःख बाजूला सारून पांडुरंगाशी एकरूप होतो. संपूर्ण वारीमध्ये हरिनामाचा जयघोष, विठुरायाचा गजर सुरूच असतो. त्यात ते पूर्ण दंग झालेले असतात. त्यात एवढे दिवस पायी चालून जो काही थकवा वाटत असतो तो सगळा दूर होतो. आपल्या लाडक्या देवाच्या नामस्मरणात दिवस कसा पूर्ण होतो हे देखील त्यांना कळत नाही. आषाढी एकादशीलाच वारी का बरं असते? वारी खास करून आषाढी एकादशीलाच किंवा एकादशीलाच का असते हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. जसं की एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं, कारण आपले एक वर्ष हे आपल्या देवांची एक अहोरात्र असते असं म्हणतात. दक्षिणायन म्हणजे रात्र आणि उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस. त्यामुळे आषाढ महिन्यात येणारी कर्क संक्रांत उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायाला सुरुवात होते. देवांच्या निद्रेची एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. म्हणूनच देवांची रात्र सुरू होते असे म्हणतात. देवांच्या या निद्रेच्या काळामध्ये असुर खूप शक्तिशाली होतात आणि मनुष्यांना त्रास देतात. या असुरांपासून रक्षण करण्यासाठी आपण काहीतरी उपासना करायला हवी. त्यामुळे या दिवशी रोजच्या पूजेबरोबर श्रीहरी विष्णूंची देखील पूजा केली जाते. तुपाचा दिवा लावला जातो. त्यात विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्यांची देखील पूजा करतात आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारी करण्यात खास महत्त्व दिलं गेलं आहे. त्याचबरोबर आषाढी एकादशीचं कथा थोडक्यात जाणून घेऊया. मृत्युमान्य नावाचा एक असुर होता. त्याने भगवान शंकरांकडून एक वरदान प्राप्त करून घेतलं होतं. ते म्हणजे अमरत्वाचे, म्हणजेच तो कधीच मरणार नाही असे वरदान होते. पण भगवान शंकर यांनी एक मात्र सांगितले की तू एका स्त्रीच्या हातून मात्र नक्की मरशील
अशा या अजिंक्य असुराला नेमके हरवायचे तरी कसे असा प्रश्न सर्व देवांसमोर पडलेला आणि त्यांनी भगवान शंकरांची मदत मागितली, पण भगवान शंकरांनी नाकारली. घाबरून सर्व देव हे चित्रकूट पर्वतावरती आवळी वृक्षाच्या खाली असलेल्या एका गुहेमध्ये लपून राहिले. त्यावेळी नेमकी आषाढी एकादशी होती आणि पाऊसही पडत होता. या पावसात सर्व देवांचे स्नान झाले आणि सकाळपासून त्यांनी काहीही खाल्ले नव्हते. त्यामुळे आषाढी एकादशीचा उपवास देखील त्यांना घडला. असे असताना सर्व देव हे एकत्र होते आणि त्यांच्या त्या एकत्रित श्वासामधून एक शक्ती निर्माण झाली आणि या शक्तीने त्या मृदुमान्य असुराला ठार केले, सर्व देवांची सुटका केली. या शक्तीला एकादशी देवता असं म्हणतात. त्यामुळे एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचे आशीर्वाद असतात आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपल्याकडे उपवास केला जातो. अगदी पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी देखील उपवास ठेवतो आणि जो वारीला जाऊ शकत नाही तो देखील स्वतःच्या घरामध्ये राहून उपवास करतो. आपला लाडका विठुराया म्हणजे श्रीहरींचा अवतार आहे. तर अशी ही वारी ज्याने वारकरी संप्रदायाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. विठ्ठलालाच पांडुरंग म्हणून देखील ओळखले जाते. विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचं प्रमुख दैवत मानलं जातं. विठोबा, विठुराया, पांडुरंग किंवा पंढरीनाथ हे त्याचीच एक नावं आहेत. त्याचबरोबर त्याला पांडुरंग स्वतःला देव विष्णू किंवा त्याचा देखील अवतार मानलं जातं. त्याचबरोबर कृष्णाचं रूप मानलं जातं. कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो. कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू वारकरी संप्रदायांचं त्याचबरोबर हरिदास संप्रदायाचं आराध्य दैवत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.